नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. तुर्भे गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन. असंख्य महिलांनी घेतला शिबिराचा लाभ. आप्पा जोशी प्रतिष्ठान, डॉक्टर पद्मजा जोशी निरामय आरोग्य केंद्र निंबी यांच्या संयुक्त विद्यमाने पीकेसी रुग्णालय वाशी, तुर्भे ग्राम देवस्थान यांच्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन तुर्भे गावातील शांती महिला मंडळ सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी खास विशेष स्त्री रोग तज्ज्ञ यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला तुर्भे गावातील असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली व आपली शारीरिक तपासणी करून घेतली. शिबिरातल्या शारीरिक तपासणीच्या व्यतिरिक्त काही तपासण्या जर करायच्या असतील तर ते वाशीतील पीकेसी रुग्णालयात अल्प दरात करून दिल्या जातील असंही याप्रसंगी डॉक्टरांनी सांगितले. याप्रसंगी डॉक्टर नंदकिशोर जोशी, डॉक्टर प्रशांत वाघमारे, डॉक्टर अरुंधती जोशी, ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण शंकर पाटील, संतोष पिसाळ तसेच अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पद्मजा जोशी फाउंडेशन यांनी आम्हाला ह्यावेळेस अपॉर्च्युनिटी दिली आहे सगळ्या महिलांचं कॅम्प घेण्यासाठी. तर आम्ही त्यांच्यासाठी सेल्फ बेस्ड एक्झामिनेशन आणि पॅप्समियर ह्याचं किती महत्त्व आहे एका महिलामध्ये त्याची माहिती दिली आणि कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या कॅम्पमध्ये जितकं आहे असेसमेंट करून कोणाचं काय आजार असेल, काय टेस्ट केले पाहिजेत, आम्ही हेमोग्लोबिनचं टेस्ट आणि थायरॉइडचं टेस्ट हे फ्री केलेलं आहे. आणि अपेक्षा नव्हती एवढी, तरी 60 महिलांनी इथे ऑलरेडी पार्टिसिपेट केलं, त्याचा आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. ह्याच्या पुढे जे काही टेस्ट होतील तर पीकेसी हॉस्पिटलमध्ये ते कधीही येऊ शकतात. टेस्ट आणि हे जे त्यांचे कन्सल्टेशन आहे किंवा काही सर्जरीज लागतील, जे काय असेल ते आम्ही कन्सेशन रेटमध्ये त्यांच्यासाठी करू हेच आमचं. नमस्कार, मी सुधा कामत, वाशीची रहिवाशी आणि मी विमेन म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये जुडलेली आहे. आणि मी बायकांसाठी जे काम असतं, बायकांना सपोर्ट करणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट, बायकांना सक्षम होणं कसं साध्य असेल ते बघून आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. त्यांचे हेल्थसाठी, आरोग्यासाठी काय करू शकतो ते असे आज आम्ही इकडे पीकेसी हॉस्पिटलचं बरोबर जोडले गेलो. हे आपले जोशी सर त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणून आज हे बायकांसाठी त्यांचं आरोग्य कसं त्यांनी चांगलं ठेवावं आणि त्याच्याबद्दल कशी काळजी घ्यावी त्यांनी आपल्याबद्दल, त्याबद्दल आम्ही हे आज मेडिकल कॅम्प ठेवले. त्याशिवाय आम्ही शहापूर, कर्जत इकडे पण बायकांना, गरोदर बायकांना आणि त्यांनी मग त्यांचं मूल झाल्यावर त्यांनी कशी त्यांचा सांभाळ करावं हे सगळ्या विषयावर आम्ही खूप काळजी घेतो. त्यांना आम्ही त्याच्याबद्दल माहिती करून देतो. हेच आपलं काम आहे. आणि मी म्हणजे एक 40 वर्षापासून हे काम करते. तर मला ह्याच्यात आनंद आहे की मी काहीतरी आपले इकडचे बायकांना काहीतरी करू शकते. हेच माझं मोठं आनंदाचं प्रश्न आहे आणि हे माझं एकदम आनंदीचं हे आहे, विषय आहे.
एक तर झालं आपलं बायकांचं विषय आरोग्याचं. त्याशिवाय आता आम्ही बघतो हे मीडियाचं ह्याच्यामुळे ते मोबाईल घेऊन आपले बायका जे मोबाईल वापरतात त्याला काय असं कंट्रोल नाही असं झालंय. त्या विषयावर आम्ही सगळे बायकांना, सगळे आयांना असं सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःहून त्याच्यावर कमी लक्ष द्यावं आणि त्यांनी लक्ष कमी दिल्यावर त्यांच्या मुलांचं लक्ष पण त्याच्यावर कमी जाणार. तर मुलं आता छोटे वयातच एकदम मोठे होऊ लागले, त्यांचं समज जरूर नाही तिकडे जाऊ लागले आणि त्या विषयावर आम्हाला खूप खेद वाटतो. भयानक विषय हे आहे की लहान मुलं काय काय विषय आम्हाला जे आमच्या वयात माहिती नाही ते विषय त्यांना आता समजू लागले. हे आम्हाला खूप एक भीतीचं वातावरण आहे आता. ते शाळेत असू द्या, बाहेर असू द्या, कुठेही असू द्या, मुलींचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि मी सगळे आयांना हात जोडून विनंती करते, स्वतःहून मोबाईल कमी वापरा आणि तुम्ही कमी वापरून मुलांना पण ते वापरू देऊ नका. हवा मोबाईल चांगला विषय आहे, पण ते कमी वापरत जा, हेच माझी विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. आपण पाहत आहोत की अप्पा जोशी प्रतिष्ठान संचालित डॉक्टर पद्मजा जोशी निरामय आरोग्य केंद्र यांच्यामार्फत हे शिबिर येथे आयोजित करण्यात आले. याला आपण पाहू शकता की PKC हॉस्पिटल वाशी यांचं इथे सहकार्य लाभलं आहे. त्यांची 10 जणांची टीम इथे आली आहे आणि त्यांनी आपल्याला रक्तपरीक्षण, सामान्य परीक्षण आणि स्त्रीरोगाचे जे विशेष गायनेकोलॉजिकल टेस्ट आहेत, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची टेस्ट आहे, याबाबत मार्गदर्शनही केलं आणि त्याचबरोबर ते आता त्याचे 2 डॉक्टर तिथे परीक्षणही चालू आहे. एकंदरीत ह्या सगळ्यालाच तुर्भे ग्रामस्थान ट्रस्ट हे जे आपलं मंडळ आहे धार्मिक इथलं आणि सामाजिक मंडळ, त्याचे सर्व सहकारी याला एकत्रित प्रतिसाद देत होते. स्थानिक सर्व रचना करण्यामध्ये त्यांनी हा सहभाग घेतला. त्याचबरोबर आपल्याला उई ह्या संस्थेचंही याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे. ही संस्था ही पूर्ण भारतभर स्त्रियांच्या संघटनासाठी प्रसिद्ध आहे आणि ते सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतात. त्याचबरोबर आपल्याला इथे बरोबर आपल्या लक्ष्मण पाटील जी आहेत आणि स्वतः डॉक्टर नंदकिशोर जोशी जे आहेत आपले, त्यांच्याच मूळ या सर्व प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः डॉक्टर प्रशांत वाघमारे एक कार्यकर्ता म्हणून याच्यामध्ये सहभागी झालो. मी आयुर्वेद व्यासपीठ नवी मुंबई या संस्थेचा कोषाध्यक्ष म्हणून काम पण पाहतो. आपण निश्चितपणे या शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. सर्व महिला वर्गांनी येथे स्वतःच्या परीक्षणासाठी पूर्वनोंदणी केली होती आणि करंटही ते येत आहेत. चांगला असा प्रतिसाद झाल्यामुळे हे शिबिर संपन्न झालं आहे. यातही जर कोणाचे वैयक्तिक काही व्याधी आणि त्याच्याबद्दल काही जर निराकरण असेल तर त्याची सुविधा येत्या दिवसामध्ये येथे केली जाणार आहे. तर अशा प्रकारे खूप चांगला असा प्रतिसाद आपल्याला पहिल्याच प्रयत्नात लाभला आहे. आपण अपेक्षा करत आहोत की उत्तरोत्तर असे कार्य इथे होत राहते. या कार्यक्रमासाठी येथे जो हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला आहे तो येथील स्थानिक कार्यकर्त्या सामंत यांच्या मार्फत हा शगुन हॉल आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी प्राप्त झाला आहे. आज तुर्भे गावामध्ये शिबिर लावले महिलांसाठी खूप छान आहे आणि जे डॉक्टरने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, ज्या टेस्ट केल्या आम्ही त्याच्यावर आम्हाला खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आम्ही पुन्हा PKC मध्ये जाऊन आणि त्याचा उपचार करणार आहोत.